संपादकीय प्रस्तुत ग्रंथाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत या पाक्षिक वृत्तपत्रातील समग्र लेखन प्रथमच एकत्रित स्वरूपात प्रकाशित करण्यात येत आहे। या दृष्टीने हा ग्रंथ ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे। बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार दिनांक 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केले। तत्पूर्वी 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी मूकनाईक हे पाक्षिक सुरू केले होते। या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा करण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही। म्हणून स्वजनोद्धाराचे महत्कार्य करणारास योग्य पंथ दाखविण्यासाठी आपण मूकनायक पत्र सुरू करीत आहोत असे त्यांनी मूकनायकच्या पहिल्या अंकात सांगितले होते। परंतु त्यांनी अंगीकारलेले हे कार्य लवकरच नाश पावले। 1920 साली पुढील अभ्यासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले तेव्हा श्री घोलप यांच्यावर मूकनायकची जबाबदारी सोपवून ते गेले। मूकनायकच्या सुरुवातीच्या 12 अंकामध्ये बाबासाहेबांचे अग्रलेख होते। नंतर त्यांनी इंग्लंडला प्रयाण केल्यावर काही काळ हे पाक्षिक कसेबसे चालले। 1923 साली ते बंद पडले। इंग्लंडहून परतल्यानंतर आणि विशेषतः 19-20 मार्चला महाड येथे कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन झाल्यानंतर बाबासाहेबांनी चालविलेल्या बहिष्कृतांच्या चळवळीला खंबीर प्रचाराचा आधार देण्यासाठी एका वृत्तपत्राची गरज त्यांना भासू लागली। याच गरजेतून बहिष्कृत भारतचा जन्म झाला। पहिला अंक रविवारी निघाला, पण दुसऱ्या अंकापासून ते शुक्रवारी दर पंधरवड्याने प्रसिद्ध होऊ लागले। पहिल्या वर्षाच्या शेवटीच बहिष्कृत भारत आर्थिक बोजाने अनियमित होऊ लागले होते। 3 फेब्रुवारी 1928 रोजी 22, 23, 24 असा एकच जोड अंक काढण्यात आला। त्यात बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत किती कठीण परिस्थितीत चालवावे लागत आहे याचे वर्णन केले। या पत्राची वार्षिक वर्गणी 3 रुपये आणि किरकोळ अंकाची किंमत 1.5 आणा अशी अत्यल्प होती। जास्तीत जास्त लोकांनी वर्गणीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले होते। या आवाहनाचा विशेष परिणाम झाला नाही। दुसऱ्या वर्षाचा पहिला अंक 9 महिन्यानंतर 16 नोव्हेंबर 1928 रोजी प्रसिद्ध झाला। पुढे 15 नोव्हेंबर 1929 रोजी 21 आणि 22 क्रमांकांचा जोड अंक काढून बहिष्कृत भारत बंद पडले। त्यानंतर बाबासाहेबांनी जनता 1930 मध्ये आणि प्रबुद्ध भारत 1956 मध्ये अशी वृत्तपत्रेही काढली। तथापि काळ आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सर्वात महत्त्वाचे ठरते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांनी सुरू केलेल्या चळवळीचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीनेही बहिष्कृत भारतातील लेखन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे। म्हणूनच बहिष्कृत भारतचे हे संकलित स्वरूपातील प्रकाशन ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे। बहिष्कृत भारतात विचार विनिमय, बहिष्कृत वर्गाच्या कुलाबा जिल्हा परिषदेचे इतिवृत्त, सभांची माहिती, विविध विषय संग्रह, पत्रव्यवहार, आत्मपरिचय अशी विविध सदरे येत असत। पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मजकूर म्हणजे आजकालचे प्रश्न या सदरातील मजकूर आणि अग्रलेख हा म्हणावा लागेल। आजकालचे प्रश्न मधील मजकूर कधी स्फुट तर कधी एखाद्या सूत्रात ओवलेला असे, परंतु अग्रलेख मात्र महाराष्ट्रीय पत्रकारितेच्या तेजस्वी परंपरेत बसणारा विचार प्रवर्तक आणि बहिष्कृत समाजाच्या समस्यांचा सर्वांगीण विचार करणारा असा निबंधच असे। तर्कशुद्ध खंडन, मंडन, युक्तिवाद, डौलदार आणि आवेशपूर्ण भाषा, समर्पक सुभाषिते, अवतरणे यांनी तो परिपूर्ण असे। बहिष्कृत भारताच्या पहिल्या वर्षातल्या अनेक अंकांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महत्त्वाचे विचार मांडणारे अग्रलेख लिहिले आहेत। महाड येथील धर्मसंगर आणि वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी अंक 2, महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी अंक 3,
आणि महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी अंक 4 अशी एक लेखमाला बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. ती वाचताना एखाद्या विषयाच्या सर्व बाजू कवेत घेणारी त्यांची व्यापक प्रज्ञा प्रत्ययाला येते. अस्पृश्यतेची रूढी कायद्यास संमत आहे काय, असा प्रश्न ते सरकारला विचारतात आणि ती तशी नाही हे लाहोर हायकोर्टाच्या निकालाचा दाखला देऊन सप्रमाण आणि तर्कशुद्ध काटेकोरपणाने सिद्ध करतात. रूढीमुळे किंवा वहिवाट नाही या कारणाने कोणत्याही समाजाच्या सार्वजनिक बाबतीतल्या हक्कांवर गदा आणली जाऊ शकत नाही, हे त्यांनी मलबार प्रांतात घडलेल्या घटनेवर मद्रास हायकोर्टाने दिलेल्या निकालाचे उदाहरण देऊन सरकारला ठणकावून बजावलेले आहे. हीच गोष्ट वरिष्ठ हिंदूंना समजावून सांगताना मात्र त्यांनी कायद्याची भाषा वापरली नाही, तर हिंदूंच्या धर्मग्रंथातील सिद्धांताचा आणि तत्वांचा त्यांनी आधार दिला आहे. तर याच संदर्भात अस्पृश्यांची जबाबदारी कोणती याचे मार्गदर्शन करताना अस्पृश्यांमधील तेज आणि सत्व यांना त्यांनी आवाहन केले आहे. म्हणजे एकाच गोष्टीच्या 3 बाजूंचा उहापोह करताना त्यांनी कायदा, प्रमाण आणि भावना अशा 3 वेगवेगळ्या शस्त्रांचा चातुर्याने वापर केलेला आहे. बौद्धिक भूमिकेवरून तर्कशुद्ध प्रतिपादन करताना, सप्रमाण युक्तिवाद करताना आणि भावनेला आवाहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेने आपले विविध सामर्थ्य कसे प्रकट केले आहे हे मुळातून वाचण्यायोग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे लेखन त्यावेळी अत्यंत जहाल, हिंदू धर्मावर कोरडे ओढणारे वाटले असणार आणि ते तसे होतेही. जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवित ध्येय ठरविले होते, त्याची पाळेमुळे हिंदू धर्मीयांनी रुजविलेल्या अन्यायकारक रूढीमध्ये रुतलेली खोलवर गेलेली होती. ती खणून काढताना डॉक्टर आंबेडकरांना जहाल भाषा वापरणे आवश्यकच होते. परंतु आज हे लेखन वाचताना त्यामागची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ जाणवते. त्यातील महत्वाची गोष्ट ही होती की दलितांचे दुःख, त्यांच्यावरचे अन्याय ही काही त्यांनी दुरून पाहिलेली गोष्ट नव्हती. ती जीवन त्यांनी स्वतः भोगलेले, अनुभवलेले होते. त्यातील दाहकता हा काही केवळ त्यांच्या बोलण्याचा विषय नव्हता, ते त्यांचे प्रत्यक्ष दुःख होते. हे दुःख समजावून घेतले की कोणत्याही विचार करणाऱ्या माणसाला आज या भाषेबद्दल आश्चर्य वाटणार नाही किंवा रागही येणार नाही. त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणत्याही व्यक्तीबद्दलची द्वेष भावना नव्हती, तर ज्या ब्राह्मण्यामुळे दलितांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते त्या ब्राह्मण्याबद्दल त्यांच्या मनात संताप होता. हा प्रक्षोभ त्यांनी व्यक्त केला तो समजावून न घेता त्यांच्या भाषेमुळे आणि लिहिण्यामुळे चिडलेल्यांनी जेव्हा त्यांच्यावर ब्राह्मण द्वेष्टेपणाचा आरोप केला, तेव्हा आंबेडकरांनीही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले. बहिष्कृत भारत मध्ये भालाकार भोपटकरांच्या संबंधीचे जे उल्लेख येतात ते याच प्रत्युत्तराची उदाहरणे आहेत. विचारवंतांचे प्रतिनिधित्व करणारी वृत्तपत्रे आणि त्यांच्या मागे उभे असणारे पुढारी समाजातील ज्या सुधारणांविषयी कळकळ दाखवित त्या सुधारणांमध्ये इतर सामाजिक प्रश्न असत, पण अस्पृश्यत्वाचा मात्र नसे. याबद्दलही डॉक्टर आंबेडकरांनी सखेद संताप व्यक्त केला आहे. विशेषतः ब्राह्मणेतरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य का करू नये असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. महाडच्या दंग्यानंतर ब्राह्मणेतरांनी वृत्तपत्रांमधून जी चर्चा केली ती वाचून हा एवढा मोठा महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष अकर्तृत्वशील होतो का याचा धाक आपल्याला वाटू लागला, असे डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर रा जवळकर आणि जेधे जवळकर यांनी कोणत्याही ब्राह्मण जातीतील गृहस्थास चौदार तळ्यावरील सत्याग्रहात सामील करण्यात येऊ नये अशी जी अट घातली होती तिचा डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही ही गोष्ट आम्ही जाहीर करू इच्छितो. आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर हा आम्हाला दूरचा वाटतो आणि ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले निसंदिग्ध प्रतिपादन लक्षात ठेवले पाहिजे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ सबंध भारत वर्षाच्या इतिहासात अभूतपूर्व आणि क्रांतिकारक ठरलेली चळवळ आहे. या चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांचे लेखन वाचलेले असणे आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीचे यथार्थ मूल्यमापन द्रष्टे विचारवंत करतील आणि काळ करील. सर्वसामान्य वाचकाने प्रथम त्यांचे विचार आज तटस्थ आणि विवेकशील वृत्तीने समजावून घेतले पाहिजेत. ते समजावून घेताना डॉक्टर आंबेडकरांचा काळ, परिस्थिती आणि त्यांचे विशिष्ट व्यक्तिमत्व यांचेही भान ठेवले पाहिजे. हे लेखन आता शासनामार्फत समाजाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते केवळ एका थोर नेत्याच्या विचाराचा परिचय घडून यावा यासाठी नव्हे, तर उद्याचा समाज घडविण्यासाठी विचारांचे जे धन पाठीशी हवे असते ते सर्वांना मिळावे यासाठी. डॉक्टर आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाने समग्र आंबेडकर वाङ्मय प्रकाशन योजना आखली आहे. त्या योजनेतील हा पहिला मराठी खंड वाचकांच्या हाती देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीस अतिशय आनंद होत आहे. संपादनासंबंधी थोडेसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये मूकनायक, 1927 मध्ये बहिष्कृत भारत, 1930 मध्ये जनता आणि प्रबुद्ध भारत, 1956 मध्ये अशा 4 वृत्तपत्रांना जन्म दिला. जनता पत्राचेच नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. जनता आणि प्रबुद्ध भारत ही दोन्ही पत्रे बाबासाहेबांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी या पत्रांचे संपादन बाबासाहेबांनी स्वतः कधी केले नाही. त्यांनी हे काम आपल्या सहकाऱ्यांकडून करवून घेतले. या वृत्तपत्रांतून बाबासाहेबांच्या लेख, भाषणे आणि कार्याची माहिती मात्र सातत्याने येत असे. मूकनायक आणि बहिष्कृत भारत या 2 वृत्तपत्रांबद्दल मात्र असे म्हणता येते की या दोन्ही वृत्तपत्रांचे संपादन बाबासाहेब आंबेडकर स्वतः करीत. मूकनायक हे पत्र सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी बहिष्कृत भारताच्या पहिल्याच अंकात केलेला आहे. या पत्राचा कारभार श्री ज्ञानदेव घोलप यांच्याकडे सोपवून ते 5 जुलै 1920 रोजी इंग्लंडला पुढील विद्याभ्यासाकरिता निघून गेले. तोपर्यंतचे मूकनायकचे 12 अंक प्रसिद्ध झाले होते. मूकनायकच्या 13व्या अंकावर पुढील अंकांसंबंधी अंतर्व्यवस्था बदलल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महाराष्ट्रातील बिनीच्या पत्रकारांच्या तोडीची पत्रकारिता असूनही डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रकारितेची दखल मराठी पत्रकारितेच्या इतिहासकारांनी घेतली नाही. या बाबतीत सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी आपल्या पत्रकार आंबेडकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जी माहिती दिली आहे ती वाचकांना उद्बोधक ठरेल. ते म्हणतात, एवढा कोरीव वृत्तपत्रीय प्रपंच करूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकार आंबेडकर म्हणून कोणी मानाचा मुजरा केला नाही. मराठी वृत्तपत्र सृष्टी टिळक, आगरकर, परांजपे, केळकर, खाडीलकर, कोल्हटकर येथेच कुठेतरी थांबत होती. लोकजागृतीचे कार्य करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे असे मानणाऱ्या आणि प्रत्यक्ष वृत्तपत्र सृष्टीचा प्रपंच करणाऱ्या बाबासाहेबांचा पत्रकार म्हणून निर्देश न करणे, त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे मूल्यमापन न करणे ह्या बाबी अनवधानाने होत होत्या असे म्हणणे अत्युक्तीचे ठरेल. काहींनी निर्देश करावा, पण तो अत्यंत जुजबी किंवा चुकीचा तरी असा सारा प्रकार. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे जे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत त्यात मराठीतील अनेक अज्ञात व्यक्तींचेही निर्देश आहेत, पण तेथे बाबासाहेबांच्या पत्रसृष्टीचा विचार नाही. प्र.न. जोशी यांनी मराठी वाङ्मयाच्या विवेचक इतिहासात केवळ एका ओळीतच भलावण केली आहे. वृत्तपत्र आणि मराठी नियतकालिकांचा इतिहास लिहिणाऱ्यांना वा मीमांसा करणाऱ्यांनाही विस्मरण झालेले दिसते. लोकमित्र या नियतकालिकाच्या जानेवारी 1922च्या अंकात वर्तमानपत्रे, त्यांचा इतिहास व त्यांचे कार्य हा वसंत पौडवाल यांचा 20व्या शतकातील वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण नोंद घेणारा लेख प्रकाशित झाला आहे. असेच महत्त्वाचे लेख म्हणजे चिंग कर्वे यांचा विद्यासेवकातील भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास हा 2 भागातील विस्तृत लेख जानेवारी 1925 आणि डिसेंबर 1926
आणि राघव भिडे यांचा एप्रिल मे 1930च्या यशवंत ह्या नियतकालिकातील मराठी वृत्तपत्रे आणि मासिके हा लेख. या सर्व लेखातून आंबेडकरांच्या कोणत्याही वृत्तपत्राचा निर्देश येत नाही. अत्यंत तपशिलाने लिहिलेल्या उपरोक्त लेखामध्ये त्यांच्या पत्रकारितेला स्थान नाही हे सत्य मान्य केलेच पाहिजे. बाबासाहेबांशी काही काळ संबंध असलेल्या त्यांच्या मुलाखती घेतलेल्या त्र्यंवी पर्वते यांच्यासारख्या मराठीतील ज्येष्ठ पत्रकाराच्या मराठी जर्नालिझम या पुस्तिकेत खबर, जय हिंद यासारख्या सायन दैनिकांचा आणि तेज सारख्या एकपानी दैनिकाचा उल्लेख यावा, पण मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ह्यासारख्या लोकशिक्षणाची आणि लोकजागृतीची बांधिलकी स्वीकारणाऱ्या पत्रांचा पुसटसा का होईना पण उल्लेख असू नये याला काय म्हणावे. मराठी पत्रसृष्टीने जेथे दुर्लक्ष केले आणि बाबासाहेबांना अस्पृश्यच राखले तेथे एम चलपतीराव, जे नटराजन, विश्वनाथ अय्यर, RCS सरकार, PG राव, PD पारीख या भारतीय वृत्तपत्र सृष्टी संबंधाने ग्रंथलेखन करणाऱ्या लेखकांना दूषण देण्यात स्वारस्य नाही. म्हणायला डॉक्टर VD राव यांचा थोडासा अपवाद करावा लागेल. त्यांनी द इंडियन प्रेस मधील द बिगिनिंग अँड ग्रोथ ऑफ द मराठी प्रेस या लेखात ब्राह्मणेतरांच्या चळवळी संबंधी विचार मांडताना चळवळीचा विचार व्यक्त करणाऱ्या काही ब्राह्मणेतर पत्रांचा निर्देश केला आहे. त्यातच डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रांचाही उल्लेख आहे. तो पुरेसा नसला तरी महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रकारांनी मात्र दखल घेतली ती ऐतिहासिक दृष्टीने. चांभ खैरमुडे, डॉक्टर धनंजय कीर यांनी आपल्या चरित्र ग्रंथामध्ये त्यांच्या वृत्तपत्रासंबंधी दिलेली माहिती दलित चळवळीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आहे. येथे अमेरिकन विदुषी डॉक्टर एलिनार झेलिएट यांच्या डॉक्टर आंबेडकर अँड द महार मुव्हमेंट ह्या प्रबंधाचाही आवर्जून निर्देश केला पाहिजे. उपरोक्त ग्रंथात बाबासाहेबांच्या वृत्तपत्र लेखनाची चिकित्सा नसली तरी ऐतिहासिक आढावा म्हणून त्याचे मूल्य मान्य करावे लागते. काही दलित लेखकांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार पत्रकारितेसंबंधी जाणीवपूर्वक संशोधन, लेखन आणि प्रकाशन केले आहे. सुरुवातीला अप्पासाहेब रणपिसे या अल्पशिक्षित परंतु संशोधनाची जाण असलेल्या लेखकाने दलितांची वृत्तपत्रे हे पुस्तक 1962 साली प्रसिद्ध केले. हा प्रयत्न अल्पसा असला तरी महत्वपूर्ण होता. त्यानंतर श्री रत्नाकर गणवीर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक बहिष्कृत भारतचे अंक गोळा करून त्यातील अग्रलेख आणि स्फुट लेखांचे संपादन आणि प्रकाशन स्वखर्चाने करून बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय लेखन महाराष्ट्रात सर्वदूर पोचवण्याचे महत्वाचे कार्य केले. डॉक्टर हरिश्चंद्र निर्मळे आणि सुखराम हिवराळे यांनीही आंबेडकरांच्या पत्रकारितेवर पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्याच पत्रकारितेचा स्वतंत्रपणे आणि सर्वांगीण अभ्यास करून मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या चारही वृत्तपत्रातील बाबासाहेबांच्या लेखनाचा परामर्श घेणारे पत्रकार आंबेडकर हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. बहिष्कृत भारत हे महाडच्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेनंतर सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिषदेचा समग्र वृत्तांत आणि त्यानंतर महाड येथे घडून आलेले मनुस्मृती दहन, चौदार तळ्याचा सत्याग्रह आदी विषयांवर बारीक सारीक तपशील या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. ज्या महाडच्या धर्मसंग्रामाने या देशात सामाजिक क्रांती घडवून आणली, दलितांच्या जीवनात चेतना निर्माण केली, त्या संग्रामाचे या अंकातून इत्यंभूत वर्णन आहे. शिवाय पुढे 1929 सालापर्यंत बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक आणि राजकीय लढ्याचा हे वृत्तपत्र एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे असे आढळून येते. विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या मराठी भाषेचे विविध पैलू समजून घेण्याकरिता हे महत्वाचे साधन आहे. बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही दोन्ही वृत्तपत्रे आज सामान्य वाचकांना दुर्लभ आहेत. बाबासाहेबांच्या समग्र चळवळीचा आणि विचारांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही वृत्तपत्रे आज देखील सामान्य मराठी जनतेसमोर पोहोचणे आवश्यक आहे. या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने हे समग्र अंक मुळाबर हुकूम प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.
बहिष्कृत भारतचा पहिला अंक नमुना अंक म्हणून मोरेश्वर चिंतामण लेले यांच्या विक्रम प्रिंटिंग प्रेसमध्ये छापला गेला. दुसरा अंक मोरमकरांच्या श्री लक्ष्मीनारायण प्रेसमध्ये छापावा लागला. त्यानंतर बाळकृष्ण अनंत ताटेच्या सहकारी छापखान्यात अंक 3 पासून काही अंक छापले गेले. पुढे आणखी मुद्रणालये बदलली. अशा प्रकारे वारंवार मुद्रणालये बदलल्यामुळे बहिष्कृत भारतच्या पहिल्या पानावरील शीर्षकाचा ब्लॉक देखील वारंवार बदलावा लागला. प्रस्तुत खंडामध्ये या शीर्षकाचे एकूण 9 ब्लॉक तयार करावे लागले आणि ज्या अंकाला जो ब्लॉक मुळात आहे त्याप्रमाणे तो छापण्यात आला आहे. बहिष्कृत भारतचे पुनर्मुद्रण जसेच्या तसे करायचे तर मूळ अंकावरून फोटो काढून त्याप्रमाणे मुद्रण करावे असे सर्वांचे मत होते. तसे करणे शक्य झाले असते तर आमचा मुद्रित प्रूफ तपासण्याचा त्रासही वाचला असता. परंतु हे करणे शक्य नव्हते. त्याची कारणे अनेक होती. बहिष्कृत भारतचे मूळ अंक ज्यांच्याकडे उपलब्ध होते त्यांच्याकडून ते छापायला मिळू शकत नव्हते. शिवाय अंक पूर्ण नव्हते. अनेक अंकाचा मजकूर फाटून गहाळ झालेला होता. मूळ अंक अथवा झेरॉक्स प्रतीवरून अंकाचे फोटो जेवढे सूक्ष्म आणि स्पष्ट हवे तेवढे येणे शक्य नव्हते. या बाबीमुळे अंक यथामूल काढायचा परंतु त्याची जुळणी पुन्हा करायची असे ठरले. अर्थात जुळणी करताना प्रत्येक ओळ मूळ अंकाप्रमाणेच असली पाहिजे ही काळजी घेण्यात आली. यथामूल जुळणी झाली तरी प्रूफ तपासताना काही व्यावहारिक अडचणी उपस्थित झाल्या. त्याचे निराकरण कसे करण्यात आले हे थोडक्यात सांगणे आवश्यक आहे. अलीकडे ओळीच्या शेवटी शब्द तोडण्याचा प्रसंग आला तर साधारणपणे खालील प्रमाणे शब्द तोडतात. उदाहरणार्थ टिप डॅश निस. मुळात जर अर्थभेद करणाऱ्या चुका आढळल्या तर तेथे मात्र दुरुस्ती करण्यात आली आहे. उदाहरणार्थ कोणता ठेवला पाहिजे या वाक्यात ठेचला पाहिजे असे आढळले. मुंबई विद्यापीठातील ग्रंथपाल श्री अरविंद टिकेकर आणि के.जे. मिस्री यांचे सौजन्याने बहिष्कृत भारतच्या अंकाचे झेरॉक्स 1978 ते 1979 च्या सुमारास आम्ही केले होते. परंतु मूळ आकारापेक्षा या झेरॉक्सचा आकार लहान होता. शिवाय सुरुवातीच्या अंकाचा काठावरील मजकूर देखील नाहीसा झाला होता. त्यावेळी प्रत्येक पान हाताने झेरॉक्स करून काढावे लागे आणि अस्पष्ट उमटलेल्या शब्दांना हाताने गिरवावे लागे. नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये बहिष्कृत भारतचे थोडेफार अंक मिळाले. भुसावळला रत्नाकर गणवीरांकडे नागपूरचे श्री जी.पी. मांडवकर यांनी झेरॉक्स कडून ठेवलेले, अडगाव जिल्हा नाशिक येथील पुंजाजी नवसाजी जाधव यांच्याकडील बहिष्कृत भारत अंकाचे मूळ आकारातील फाईल होते. ते गणवीरांकडे मागणी करताच त्यांनी आनंदाने आमच्याकडे सोपविले. परंतु गणवीरांकडील अंकाची तपासणी करताना असे आढळले की पहिल्या वर्षातील सुरुवातीच्या 2 महत्वाच्या अंकाची प्रत्येकी फक्त 2च पाने या फाईलमध्ये उपलब्ध आहेत. गणवीरांच्या फाईलमध्ये काठावरील नाहीशी झालेली अक्षरे बऱ्याच ठिकाणी हाताने लिहिलेली होती. तेव्हा आमच्याकडील फाईल आणि गणवीरांचे फाईल अशा दोन्ही फाईलचे आधारे सर्व अंकातील मजकुराची तपासणी करून मजकूर जुळवला गेला. मुद्रणालयातील जुळणीकारांना मूळ प्रत सुवाच्य हवी असते. झेरॉक्स प्रतीतील बराचसा मजकूर वाचनीय नसल्यामुळे अनेक पानांचा मजकूर टंकलिखित करून घ्यावा लागला. अशा प्रकारे अंकातील मजकुराची जुळणी करावी लागली. बहिष्कृत भारतचे अंक वर उल्लेखल्याप्रमाणे ज्यांच्याकडून प्राप्त झाले त्या सर्वांचे आम्ही कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या दरम्यान काढलेले मूकनायक हे पाक्षिक आज सर्वसामान्य वाचकाला अनुपलब्ध आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अनेक संशोधकांनी मूकनायक पूर्णतः नाहीसे झाले असाच अभिप्राय व्यक्त केला आहे. मुंबईच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष श्री घनश्याम तळवटकर यांनी सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर राजगृह येथील संग्रहात असलेले मूकनायकचे अंक आम्हास उपलब्ध करून दिले. या सेंटरचे संचालक श्री आर.जी. रुके यांनी मूळ अंकाच्या झेरॉक्स प्रती आम्हाला दिल्या. त्यामुळे अंक क्रमांक 2, 3, 5, 6, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 हे अंक या खंडात समाविष्ट करणे शक्य झाले. अंक क्रमांक 10 हा कामठी नागपूर येथील जयदेव कचरूजी अंधारे यांच्याकडून आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर यांना 1977 साली मिळाला आणि तिथून तो आम्हाला प्राप्त झाला. मूकनायकचे अन्य अंक आमच्या हाती पडले नाहीत. मात्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ग्रंथालयातील एका वहीत लिहून असलेले मूकनायकचे अंक क्रमांक 1 ते 3
हे अग्रलेख राजा ढाले यांनी धम्मलिपी मासिकात प्रसिद्ध केले आहेत. पहिल्या अंकाच्या अग्रलेखातील बराचसा भाग खैरमोडेंच्या आंबेडकर चरित्र खंड 1 मध्ये छापलेला आहे. त्यावरून वहीत लिहिलेला मजकूर तपासता आला. मूकनायकच्या अंक 2 आणि 3 या उपलब्ध अंकावरून देखील वहीतील अग्रलेखांची सत्यता पडताळून पाहता आली. त्यामुळे अंक क्रमांक 1 चा वहीतील हस्तलिखित अग्रलेख मुळावर हुकूम असल्याबद्दल आम्हाला शंका वाटण्याचे कारण उरले नाही. मूळ मूकनायकचे शीर्षक सर्वच अंकात सारखे आहे, मात्र पहिल्या 2 अंकावर शीर्षकाचे शेजारी जाहिरातीचे दर आणि वर्गणीचा दर हे 2 ब्लॉक नाहीत, नंतरच्या अंकावर आहेत. त्यामुळे अन्य अंकाच्या स्वरूपानुसार पहिल्या अंकात बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख समाविष्ट करून जास्तीत जास्त अंक वाचकांच्या हाती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जे अंक आम्हाला मिळू शकले नाहीत त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मूकनायकचे अंक उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही उपरोक्त व्यक्ती आणि संस्था यांचे अत्यंत आभारी आहोत.